अँब्युलन्स घोटाळ्यासंदर्भातली सर्वात मोठी बातमी आहे. 10,000 कोटींच्या अँब्युलन्स घोटाळ्या प्रकरणी आता कोर्टानं शिंदे सरकारला दणका दिलाय. कोर्टानं राज्य सरकारकडून खुलासा मागितलाय. बडे राजकारणी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सेटिंग करत पुण्यातील सुमित फॅसिलिटीज आणि बीव्हीजी या कंपन्यांनी 10,000 कोटी रुपयांचं अँब्युलन्स पुरवठ्याचं टेंडर घेतलं. त्यासाठी नियम धाब्यावर बसवण्यात आले. टेंडरची मूळ किंमत देखील फुगवण्यात आली. प्रकरणात पुण्यातील विकास लवांडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यानंतर आता हायकोर्टानं राज्य सरकारकडून खुलासा मागितलाय. बघा हा नक्की काय घोटाळा आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, सुमित फॅसिलिटीज आणि बीव्हीजी कंपनीला 10,000 कोटींचं अँब्युलन्स पुरवठ्याचं टेंडर मिळालं. टेंडरचे नियम बदलण्यासाठी आरोग्य खात्याचे कमिशनर धीरज कुमारांवर दबाव टाकण्यात आला. टेंडरची मूळ किंमत दुपटीनं फुगवण्यात आली. सुमित आणि बीव्हीजी या कंपनीच्या फायद्यासाठी प्री बीड मीटिंग देखील घेतली गेली नाही. टेंडरच्या फाईलमध्ये खाडाखोड करण्यात आली. घोटाळ्यावरून पुण्यातील विकास लवांडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यावरून आता राज्य सरकारकडून कोर्टानं खुलासा मागितला.